महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी 4 मार्च हा दिवस लाईनमन दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यानिमित्ताने सातारा येथील मंडल कार्यालयामध्ये सातारा मंडल कार्यालयाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या जनमित्रांचा सन्मान यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई संघिक कार्यालयाचे संचालक राजेंद्र पवार हे उपस्थित होते। त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर तसेच स्वागतोत्सव म्हणून सातारा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनूर यांची प्रमुख उपस्थिती होती। लाईनमन दिवस या कार्यक्रमानिमित्त सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विशेष शुभेच्छा दिल्या। यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती सुनील काटकर हे उपस्थित होते। यावेळी सातारा जिल्ह्यातील विभागनिहाय जनमित्रांचा सन्मान करण्यात आला। राष्ट्रीय सुरक्षा दिन महावितरणमध्ये हा दिवस लाईनमन दिवस म्हणून साजरा केला जातो। आज सातारा इथं हा लाईनमन दिवस खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला। त्यासाठी खास मी मुंबईहून सातारा येथे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो आहे। तर सर्वात महत्त्वाचं काय असेल, महावितरणतर्फे जे काही वीज पुरवठा केला जातो ग्राहकांना, त्यामध्ये महत्त्वाचा जो काही रोल असतो तो ह्या माझ्या लाईनमन बांधवांचा असतो। त्यांच्यासाठी सुरक्षितता किती महत्त्वाची आहे ते महत्त्व पटवून देण्याचं साठीचा हा आजचा दिवस आहे। त्यासाठी मी त्यांना जे काही महावितरणतर्फे सुरक्षाचे नियम आहेत ते समजावून सांगितले आणि जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर किती नुकसान होतं हे पण पटवून दिलं की एक व्यक्ती गेल्यामुळे 3 पिढ्यांचं नुकसान होतं। माझ्या लाईनमन बांधवांचं जे काही आयुष्य आहे जोखमीचं आहे, त्यासाठी जे काही सुरक्षेची साधनं वापरायला पाहिजेत त्यांनी ती वापरायलाच हवीत, यासाठीचा आमचा हा आग्रह होता। आणि ह्या सगळ्या आजच्या या कार्यक्रमामुळे निश्चितच जे काही सुरक्षा साधने ते वापरतील आणि अपघाताचं शून्य अपघात हे आमचं ध्येय ते पूर्ण होईल। थँक्यू। 6वा लाईनमन दिवस म्हणून साजरा करत आहोत। मोठ्या उत्साहानं आपली उपस्थिती आहे। 4 मार्च रोजी साजरा केला जाणारा हा लाईनमन दिवस वीज कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेला समर्पित आहे। ऊन, वारा, थंडी, पाऊस, वादळ यासारख्या कठीण परिस्थितीतही अखंडित वीज पुरवठा करणारे लाईनमन आपणच आहात। लाईनमनच्या कष्टाला सलाम आणि त्यांच्या सेवा, सुरक्षा, स्वाभिमान या कर्तव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष दिवस आपण साजरा करतो। सेवा, सुरक्षा व स्वाभिमान ही आपली ताकद आहे। आज 4 मार्च लाईनमन दिनी आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या या जनमित्राच्या त्यागाला आणि कष्टाला वंदन करण्याचा आजचा हा दिवस आहे। आपण सर्वजण जेव्हा आपल्या घरात सुरक्षित आणि आरामदायी आयुष्य जगत असतो, फॅन, एअर कंडिशनर किंवा लाईटचा वापर करतो, तेव्हा या सर्वांच्या पाठीमागे लाईनमनची अथक मेहनत असते। कडक उन्हाळा असो, मुसळधार पाऊस असो किंवा कडाक्याची थंडी असो, विजेच्या खांबावर चढून तांत्रिक अडचणी दूर करणारा आपला हा लाईनमन कधीही थांबत नाही, थकत नाही। लाईनमन हे खरे ऊर्जावीर आहेत। आपल्या जीवाची पर्वा न करता धोका पत्करून ते गावागावात, शहरात रात्रंदिवस वीज पुरवठा सुरळीत ठेवतात। त्यांच्या या कामामुळेच रुग्णालये, शाळा, उद्योग आणि आपले घर उजळून निघते। आजच्या या लाईनमन दिनी मी सर्व स्त्री पुरुष लाईनमन कर्मचाऱ्यांना सलाम करतो आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी शुभेच्छा देतो। माननीय पवारसाहेब, संचालक मानव संसाधन, हळनूर साहेब, सर्व कार्यकारी अभियंते आणि माझ्या अधिकारी कर्मचारी बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम आज लाईनमन डेच्या सर्व लाईन स्टाफला खूप खूप शुभेच्छा। मित्रहो, वीज ही आज काळाची गरज झालेली आहे। जसा अन्न, वस्त्र, पाणी, निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, तशीच आज वीज सुद्धा एक मूलभूत गरज झालेली आहे। देशाच्या, राज्याच्या विकासामध्ये विजेचा फार मोठा वाटा आहे आणि महावितरण म्हणून आपण जी विजेची जबाबदारी पार पाडत आहोत, त्या महावितरण कंपनीचा
लाईफ स्टाफ हा एक कणा आहे आणि ही जी जबाबदारी फार चांगल्या पद्धतीने आपण पेलवत आहात याचा मला रास्त अभिमान आहे. परत एकदा लाईफ स्टाफ दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. मित्रहो, ही जबाबदारी पार पाडत असतानाच आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याचदा आपण आपल्या हातात एक काम असतं आणि आपल्या डोक्यात एक काम असतं. हे काम करत असताना आपल्याला जास्त करून चालणार नाही, कारण वीज कुणालाही माफ करत नाही. त्यामुळे आपल्या डोक्यात आणि हातात तेच काम असलं पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या स्वतःचं संरक्षण करू. तर आपण सुरक्षेची साधनं आहेत ती वापरायचा टाळाटाळ करतो. बरेचदा आपल्याकडे काही असे लाईफ स्टाफ आहेत की त्यांना लाज वाटते सुरक्षेची साधनं वापरायची किंवा सोबत हाताळायचे. तर मित्र हो, ही सुरक्षेची साधनं ही आपल्यासाठी आहे. आपण घराचे एक कुटुंब प्रमुख आहात. घराची पूर्ण जबाबदारी आपल्यावरती आहे. जर एक 2 मिनिटं तुम्ही विचार केला की आपल्या घरात आपण नाही आहात तर आपल्या घरावरती काय परिस्थिती निर्माण होणार आहे, याचा जर थोडा तुम्ही विचार केला तर तुम्ही लक्षात येईल की आपली काय जबाबदारी आहे, घरासाठी सुद्धा काय जबाबदारी आहे. तर इथून पुढे प्रत्येक जण काम करत असताना सुरक्षतेची साधनं वापरूनच काम करेल. तसंच जी काय आपली स्टँडर्ड प्रोसिजर आहे, आपण बऱ्याच वेळेस परमिट घेत नाही किंवा कुणाच्या तरी हाताने आपण सबस्टेशनला मेसेज देतो आणि चुकीचं आपण आपला आत्मविश्वास असतो की आता मला ते लाईट ट्रेन करून दिलेले आहे. असेच ऍक्सिडेंट आपल्याकडे या मागच्या 2-4 वर्षांमध्ये फक्त लाईट ट्रेस करून घेतली आणि माणूस वरती चढला पण लाईट चालू आहे. असे ऍक्सिडेंट आपल्या लाईफ स्टाफचे बऱ्याच प्रमाणात झाले. तर जी आपली प्रोसिजर आहे त्याच्याप्रमाणे व्यवस्थित परमिट घ्या. 5 मिनिट वेळ लागला तरी चालेल, पण आपला जीव महत्वाचा आहे. तसंच मित्रांनो, आपल्या सोबतच जे आपले ग्राहक आहेत ते सुद्धा फार सबस्टँडर्ड पद्धतीने विजेचा वापर करतात. बऱ्याच ठिकाणी ते साधनं जे वापरतात ते स्टँडर्ड नसतात किंवा लाईनवर आकडा टाकणे, काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या मोटरी वापरणे, असे सुद्धा आपल्या व्यतिरिक्त घरात जे ऍक्सिडेंट झाले किंवा शेतात जे चुकीच्या पद्धतीने ऍक्सिडेंट झाले त्याची सुद्धा जबाबदारी आपल्यावरती आहे. त्यांना रोखायची. आपण त्या लोकांमध्ये प्रचार केला पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की हे तुम्ही चुकीचं करताय किंवा जी साधनं वापरताय ही स्टँडर्ड नाहीये, त्याच्यामध्ये कधी तुम्हाला शॉक लागू शकतो. हे सुद्धा आपल्याला त्यांना सांगण्याचं गरजेचं आहे. घरामध्ये आपण ज्या वेळेस जातो, तुम्ही डिस्कनेक्शनला जाता किंवा बऱ्याच ठिकाणी वीज जोडणी देताना जातात, तर आपलं जे एलसीबी आहे, एलसीबीचं महत्व काय आहे हे आपण त्या ग्राहकाला सांगितलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे जर एलसीबी जर घरात असेल तर घरात कसलाही फॉल्ट झाला तरी लाईट होईल आणि तिथं जीवितहानी होणार. ग्राहकापर्यंत पोहोचवायचं आहे. जशी आपण आपल्या स्वतःची जबाबदारी घेणार आहे तसे आपले जे ग्राहक आहेत त्यांना सुद्धा विजेपासून त्यांचाही कुठला ऍक्सिडेंट होणार नाही याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. मित्र हो, महावितरणचे संचालक मानव संसाधन म्हणून सूत्र हातात घेतल्यापासून आपल्या कर्मचाऱ्याबद्दल बाबत वेगवेगळ्या योजना आणत आहे. त्या चांगल्या आता आपण बघतोय त्या व्यवस्थित चालू आहे. तसंच आता पुढे आताच आपल्याला सूत्रे साहेबांनी सांगितलं की आता एक आपल्या कॉर्पोरेट लेवलला सगळी टीएनटीची खरेदी होणार आहे. चांगल्या पद्धतीचे स्टँडर्ड पद्धतीचे टीएनटी आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. परत एकदा सर्वांना आजच्या लाईव्ह दिनाच्या शुभेच्छा देतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.